नमस्कार. आज आपण एका खूप जिव्हाळ्याच्या दैवतावर बोलणार आहोत, विठ्ठलावर. निरूपणकार ॲडव्होकेट देवदत्त दिगंबर परुळकर यांच्या विवेचनातून जी माहिती मिळालीय, त्या आधारे विठ्ठल इतका वेगळा का वाटतो, इतका आपलासा का वाटतो, हे जरा समजून घेऊया. हो, नक्कीच. विठ्ठलाचं महत्त्व खूप आहे, पण गंमत म्हणजे त्याचा उल्लेख विष्णूच्या दशावतारात किंवा सहस्रनामात असा थेट स्पष्टपणे मिळत नाही. हो का? हो, तरीही आपल्या संत परंपरेनुसार तो श्रीकृष्णाचाच अवतार मानला जातो, पण एक वेगळा, खूप खास असा अवतार. अच्छा, मग कृष्णाचा अवतार असूनही इतका वेगळा कसा? नामदेवराय म्हणतात तसं पुराण प्रसिद्ध चोर केशव तो पुंडलिकासाठी विटेवर उभा राहिला, पण हा अवतार इतरांसारखा नाहीये. काय वेगळं आहे इथे? हा महत्वाचा मुद्दा आहे. बघ, श्रीकृष्ण गीतेत काय सांगतात? धर्माची स्थापना करायला, दुष्टांचा नाश करायला मी येतो. बरोबर. पण विठ्ठल अवतार असा पुराळा शिक्षा द्यायला आलेला नाहीये किंवा संहार करायला नाही. तो आलाय फक्त भक्तांना भेटायला, त्यांच्या प्रेमामुळे. म्हणजे हा पूर्णपणे भक्तवत्सल अवतार आहे. भक्तवत्सल आणि अहिंसेचा मार्ग दाखवणारा. अगदी. पुंडलिकाची जी सेवा होती ना आईवडिलांची, त्या निष्काम कर्मयोगाने तो प्रसन्न झाला आणि आला. म्हणजे हा अवतार प्रेमाचा, करुणेचा आहे, युद्धाचा नाही. आणि हे त्याच्या रूपात पण दिसतं का? म्हणतात की विठ्ठलाचे पाय समचरण आहेत. अगदी बरोबर. समचरण म्हणजे दोन्ही पाय एका पातळीवर, विटेवर समान उभे. ही फक्त काय म्हणतात त्याला शारीरिक स्थिती नाहीये. हे एका मोठ्या तत्वाचं प्रतीक आहे, समतेचं. विठ्ठलासमोर कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही, गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष काही भेद नाही. तो सगळ्यांना समान मानतो. आणि ते कमरेवर हात ठेवून उभे राहणं. हो, एका हातात शंख आहे, ज्ञान देण्यासाठी म्हणतात, तर दुसऱ्या हातात कमळ. कमळ म्हणजे भक्तांनी वाहिलेलं नाही. इथेच तर गंमत आहे. काही जण म्हणतात की ते कमळ पूजा स्वीकारायला नाहीये, उलट देव स्वतः भक्तांची पूजा करण्यासाठी ते धारण करतो. काय सांगताय? देव भक्ताची पूजा करतो? ही कल्पनाच किती किती वेगळी आहे. आणि याच समतेच्या भावनेतून त्याला कष्टकऱ्यांचा देव म्हणतात का? कारण तो स्वतः मदत करतो कामात, असं ऐकलंय. हो, आणि म्हणूनच तो इतका जवळचा वाटतो ना. तो फक्त असा दूर उभा राहून आशीर्वाद देणारा देव नाहीये. तो प्रत्यक्ष कामात मदत करणारा सखा आहे, मित्र आहे. संतांच्या कथांमध्ये किती उदाहरणं आहेत बघ ना. तो कबीराचे शेले विणतो. हो. जनाबाईबरोबर दळण दळतो, तिच्या गोवऱ्या घरी आणून देतो. सावता माळ्याबरोबर शेतात खुरपतो, गोरा कुंभाराची मडकी घडवतो. इतकंच काय, सज्जन कसायाबरोबर मांस विकायला पण उभा राहतो. अरे बापरे, म्हणजे तो भक्तांच्या रोजच्या जगण्याचा, त्यांच्या कष्टांचा भाग बनतो. अगदी अगदी. म्हणूनच ते देवभक्त नातं असं औपचारिक नाहीये. ते एकदम घरातल्यासारखं आहे. कधी आई, कधी वडील, कधी भाऊ. जनाबाईचं उदाहरण तर त्याला आईच म्हणायच्या आणि तो सगळी कामं करायच्या त्यांची. अगदी केसातल्या उहा काढण्यापासून ते अंघोळीपर्यंत. खरंय. हे नातं इतकं खरं आहे की भक्त पण देवाची काळजी करतात. आठवतं कोविड काळात वारी चुकली तेव्हा? हो. एका साध्या कोळी समाजातल्या स्त्रीला काळजी वाटत होती की माझ्यामुळे माझ्या विठ्ठोबाला कोविड व्हायचा. बापरे. हा जो आपलेपणा आहे, ही काळजी, हेच विठ्ठल भक्तीचं मूळ आहे. बरोबर. आणि आणखी एक गोष्ट जी नेहमी ऐकते की विठ्ठलाला नवस नसतो. तो नवसाला नाही, हाकेला पावतो. म्हणजे काय नक्की? म्हणजे असं की विठ्ठलाला काहीतरी दिलं की तो प्रसन्न होईल, अशी देवाणघेवाण नाहीये तिथे. त्याला लाच नाही चालत. अच्छा. त्याला फक्त भक्ताच्या काळजातली खरी हाक ऐकायची असते. एकदम प्रामाणिक. संकट आलंय, मदतीची गरज आहे आणि तुम्ही मनापासून बोलवलं तर तो येतोच. दामाजी पंतांची गोष्ट याचंच उदाहरण आहे ना. अगदी. दुष्काळात त्यांनी सरकारी कोठारं उघडली गरिबांसाठी. बादशाह नाराज झाला, शिक्षा होणार. पण विठ्ठलाने काय केलं? विठ्ठू महार बनून आला. हो, विठ्ठू महार नावाच्या सेवकाचं रूप घेतलं आणि सगळी रक्कम भरून टाकली. दामाजींना वाचवलं. तिथे कुठे नवस होता, फक्त दामाजींची तळमळ होती. आणि त्यांनी जी मदत केली ना, म्हणजे महाराचं रूप घेणं किंवा जनाबाईबरोबर केर काढणं, चोखोबांच्या बायकोचं बाळंतपण करणं, ही सगळी कामं त्या काळात समाजाने हलकी मानली होती. बरोबर. इथेच विठ्ठलाचं ते समतेचं तत्व प्रत्यक्ष कृतीत उतरलेलं दिसतं. जेव्हा देव स्वतः ती कामं करतो जी चातुर्वर्ण्याने खालची ठरवली होती, मग त्या कामांना कोण हलकं म्हणणार? संत म्हणतात की विठ्ठलानं हा समाजाचा पिरामिडच उलटा केला. म्हणजे कोणतंही काम कमी नाही. नाही, कोणतंही काम कमी नाही. आणि सेवेचं काम ते तर सर्वश्रेष्ठ आहे.
सर्वश्रेष्ठ. आठवण बघ, श्रीकृष्णाने सुद्धा राजसूय यज्ञात कोणतं काम निवडलं होतं? उष्टी काढण्याचं. बरोबर. तर मग या सगळ्याचा अर्थ काय घ्यायचा? विठ्ठल म्हणजे फक्त एक मूर्ती नाही, तर ते एक तत्व आहे. समतेचं, सेवेचं आणि भक्तांशी अगदी सख्यासारखं नातं जोडणारं चैतन्य आहे. अगदी. ॲडव्होकेट देवदत्त दिगंबर परुळकर यांच्या निरूपणाप्रमाणे ही भक्ती व्यवहाराची नाहीये, ती खऱ्या जिव्हाळ्याची आणि समानतेची आहे. म्हणूनच तो आजसुद्धा लाखो वारकऱ्यांचा विठुमाऊली आहे, सखा आहे. खरंय. जाता जाता एक विचार येतो मनात. जेव्हा देव स्वतः हलकी समजली जाणारी कामं करतो, तेव्हा आजसुद्धा समाजात जी कमी प्रतीची कामं मानली जातात, त्या कामांकडे आणि ती करणाऱ्या माणसांकडे आपण कसं बघायला हवं?